देवळाली कॅम्पला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद. देवळाली कॅम्प येथील रेल्वे स्टेशन परिसरातील जुन्या स्टेशनवाडीलगत असलेल्या नाल्यात लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी रात्री 12 ते 12:30 वाजेच्या सुमारास एक बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त झाला आहे. याच परिसरात अजूनही 2 ते 3 बिबटे मुक्तसंचार करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या 3-4 दिवसांपूर्वी याच भागात एकाच वेळी 3 बिबटे एकत्र मुक्तसंचार करीत असल्याची चित्रफीत समाज माध्यमांवर फिरली होती. परिसरातील रहिवाशांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत नाशिकच्या वनविभागाने पिंजरा लावला होता. पिंजरा लावल्यानंतर 2च दिवसात शुक्रवारी मध्यरात्री एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्याच्या डरकाळीच्या आवाजाने स्थानिकांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची खात्री पटली. त्याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. शनिवारी पहाटे 6 वाजेला वनविभागाचे पथक वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्या बिबट्याला पिंजऱ्यासह ताब्यात घेऊन वन अधिकारी विजय सिंह पाटील, अशोक खंजोडे यांनी नाशिकमधील गंगापूर रोपवाटिकेत बिबट्याला सुरक्षित हलवले. सदर बिबट्या मादी जातीचा असून त्याचे वय अंदाजे 3 ते 4 वर्षांचे आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाईल, अशी माहिती वनविभागाचे अधिकारी विजय सिंह पाटील यांनी दिली. दरम्यान जुन्या स्टेशनवाडी परिसरात उर्वरित बिबट्यांना देखील पिंजऱ्यात बंदिस्त करून सुरक्षित स्थळी हलवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.